बघा आपल्याला क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन 2x + 1/x². ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे x + 1. मग बघा आता सोल्युशन. सगळ्यात पहिली गिवन इक्वेशन लिहायचं x + 1 अपॉन काय x² x + 1. ठीक आहे. मग बघा तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर इथं न्यूमरेटरची डिग्री बघायची आणि डिनॉमिनेटरची डिग्री बघायची. न्यूमरेटरची डिग्री किती 1 आहे, डिनॉमिनेटरची इथं 2 आहे आणि 2 × x जर केलं तर x³ होणार म्हणजे 3 आहे. हा काय प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये बघा इथं हा फर्स्ट फॅक्टर जो आहे त्याचा एक्सचा स्क्वेअर आला आहे म्हणजे स्क्वेअरची टर्म आली. याचा अर्थ कोणता फॅक्टर आहे, रिपीटेड फॅक्टर आहे. कोणता फॅक्टर आहे, रिपीटेड आहे. नंतर लिनियर फॅक्टर आहे. लिनियर काय आहे, कारण की एक्सची पॉवर 1 आहे. याला जर आपण x × x लिहिलं तर हे काय होईल, 2 वेळेस येतं. बघा याला आपण असं लिहून दाखवतो मी 2x + 1. हा जो x² त्याला आपण दोनदा लिहू शकतो x × x. इथे येणार आहे x + 1. ठीक आहे, म्हणजे काय रिपीटेड फॅक्टर झाले. मग आता रिपीटेड फॅक्टर असेल तर एक्सपान्शन कसं होतं, तर बघा 2x + 1 अपॉन इथे येणार आहे x² आणि इथे येणार आहे x + 1 इक्वल्स टू इथं काय येणार a अपॉन. आता बघा इथं घेताना काय करायचं, हा फॅक्टर पहिले यायचं x + 1 सिंगल वेळेस रिपीट झाला म्हणून. नंतर b अपॉन काय करायचं आता x. आता हा जो रिपीट झालेला फॅक्टर आहे त्याला एकदा पॉवर 1 घ्यायची प्लस c अपॉन x² घ्यायचं. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 2. आता बघा तुम्ही म्हणशाल सर x ची पॉवर 1 घेतली मग तुम्ही लिहिली का नाही, x ची पॉवर 1 लिहायची गरज नसते. ठीक आहे, म्हणून आपण ती लिहिली नाही. आता काय करायचं, LCM घ्यायचं. LCM मध्ये 2x + 1 अपॉन ही साईड तशीच राहणार x² ब्रॅकेटमध्ये येणार x + 1 इक्वल्स टू. आता बघा a इंटू. आता इथं बघा याची तिथं काय आहे की x + 1 ची टर्म आहे पण x² नाही, म्हणून इथं काय करायचं ax² करायचं प्लस b ची इथं एक x आहे म्हणजे अजून एक x लागणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा x + 1 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये बघा आता इथे x² आहे, x + 1 नाही, x + 1 अपॉन डिवाइड बाय काय करायचं x² आणि इथं आहे x + 1. आता डिनॉमिनेटर काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. आपण कट झाला. ठीक आहे, इथे येणार आहे 2x + 1 इक्वल्स टू ax² प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे x नंतर x + 1 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये x + 1. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. मग आता बघा आता आपल्याला काय करायचं, फर्स्ट फॅक्टर घ्यायचे. फर्स्ट फॅक्टर कोणता आहे, x + 1 x + 1 इक्वल्स टू 0 जर केलं आपण तर x इक्वल्स टू काय येणार आहे, x इक्वल्स टू -1 पुटिंग इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये जिथं जिथं x येतील तिथं काय पुट करायचं -1 प्लस 1 इक्वल्स टू. आता a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे -1² प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे इथे येणार आहे -1. त्याच्यानंतर इथे येईल -1 प्लस 1 त्याच्यानंतर प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये -1 प्लस 1. ठीक आहे, मग आता बघा -2 प्लस 1 इक्वल्स टू इथं काय होणार a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार बघा -1² तो येणार आहे +1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये -1 आणि 1 + 1 -1 + 1 0 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये -1 + 1 0. बघा हे मायनस प्लस चुकवायचं नाही तर मायनस प्लस चुकलं की सगळं चुकतं. ठीक आहे, मग इथं बघा आता -2 + 1 काय होणार 1 येणार पण त्याला मायनस साईन कारण 2 काय मोठा नंबर आहे. ठीक आहे, ते मोठ्या नंबरला मायनस साईन. त्याच्यानंतर a × 1 म्हणजेच a येणार प्लस. तर b इंटू
बघा इथं -1 इंटू 0 0 0 इंटू बी 0 प्लस सी इंटू 0 0 म्हणजेच ए इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला -1. ठीक आहे, म्हणजे एची व्हॅल्यू काय भेटली -1. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं एक्स. ए फाइंड आउट केला, आता बी किंवा सी फाइंड आउट करायचं. मग बघा इथंच नेक्स्ट टर्म बघायची एक्स. मग एक्स इक्वल्स टू काय घ्यायचं 0. पुटिंग इन इक्वेशन 2. ठीक आहे, मग एक्स इक्वल्स टू 0 जर पुट केलं, जिथं जिथं एक्स येते तिथं 0 पुट करायचं. बघा आता 2 इंटू 0 प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 0चा स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0. इथे येणार आहे 0 प्लस 1 त्यानंतर ना प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 0 प्लस 1. ठीक आहे, 2 इंटू 0 0 प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू 0 प्लस बी इंटू इथे येणार आहे 0, इथे येणार आहे 1 प्लस सी इंटू इथं काय येणार आहे 1. 0 प्लस 1 1. ठीक आहे, म्हणजेच 1 इक्वल्स टू आता ही टर्म 0 होणार 0 प्लस बीची टर्म पण 0 होणार प्लस सी, म्हणजेच सी इक्वल्स टू काय आलं 1. बघा आता सीची व्हॅल्यू पण 1 आली. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा आता आपण इथं एक्स इक्वल्स टू आतापर्यंत काय काय पुट केलं ते बघा. नंबर लाईन राहत तुम्हाला माहिती ना, याच पेपरमध्ये करायचं नाही. काही जण कन्फ्यूज होत्या काय करायचं पुढं, आता काय पुट करायचं, त्यांना कन्फ्युजन क्रिएट होतं. तशा टायमाला बघा असं करायचं. नंबर लाईनवरती 0 1 2 आणि 3. या साईडला निगेटिव्ह राहतं -1 -2 -3. आतापर्यंत याच्यामध्ये आपण कोणते कोणते पुट केले, तर याच्यामध्ये आपण आता 0 पुट केला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय पुट केलं -1 पुट केलं. मग आता काय पुट करशाल, आता बघा तुम्ही हे सोडून हे 2 सोडून कुठले पण पुट करू शकता. मग तुम्हाला जो पाहिजे जो वाटला तो पुट करा. पण आपण काय करू आता इथं 1 पुट करू. ठीक आहे, काय पुट करू 1. शक्यतो काय करायचे मिनिमम नंबर पुट करायचं किंवा पॉझिटिव्ह नंबर पुट करायचं. फर्स्ट प्रायोरिटी पॉझिटिव्ह नंबरला द्यायची. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता इथं आपण लिहू पुटिंग. याच पेपरमध्ये करायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला समजायसाठी. नंतर तुम्ही जसे जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करशाल तशी तुमची अंडरस्टँडिंग वाढेल, तुम्हाला लगेच समजत जाईल काय पुट करायचं आहे. ठीक आहे, आता इथं एक्स इक्वल्स टू आपण 1 पुट करणार. पुटिंग इन इक्वेशन 2. ठीक आहे, इक्वेशन 2 मध्ये पुट करा. 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1चा स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1. त्याच्यानंतर 1 प्लस 1 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 प्लस 1. ठीक आहे, मग आता 2 इंटू 1 2 2 प्लस 1. ठीक आहे, नंतर इथं ए इंटू 1 1चा स्क्वेअर 1च राहणार प्लस बी इंटू 1 पुन्हा इथं 1 प्लस 1 2 येणार प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 2. ठीक आहे, मग इथं 3 इक्वल्स टू ए प्लस बी. आता बी काय होणार 2b होणार. ठीक आहे, 2b 1 इंटू 2 2 2 इंटू बी 2b प्लस इथे येणार आहे 2c. मग आता बघा आपल्याकडे ए आणि सीचे व्हॅल्यू आहे. मग ए इक्वल्स टू -1 अँड सी इक्वल्स टू +1. पुटिंग इन. ठीक आहे, मग नंतर पुट केल्यानंतर काय येणार 3 इक्वल्स टू -1 प्लस ब्ल्यू पेन सॉरी येल्लो पेनने लिहितो. ठीक आहे, स्टँडर्ड बदलायचं नाही. 3 इक्वल्स टू -1 प्लस 2b प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये सी. ठीक आहे, मग बघा आता हा इकडे गेलं काय होईल प्लस होईल, म्हणजेच 3 + 1. हा इथं काय मायनस काय सॉरी प्लस इकडे गेलं काय होईल मायनस इक्वल्स टू 2b. मग बघा इथं 4 - 2 2 आणि मग इक्वल्स टू 2b इक्वल्स टू काय इथं 2b आहे. ठीक आहे,
मग इथं काय येणार, बी इक्वल्स टू पण 1 येणार. ठीक आहे, 2/2 काय होणार 1. मग आपल्याकडं ए बी सी तिन्हीच्या पण व्हॅल्यू आल्या. एची व्हॅल्यू आली -1, बीची आली +1, सीची पण आली +1. मग आता ह्या तिन्ही जे व्हॅल्यू त्यांचं काय करायचं, तर ते आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचे. इथं चुकून 2 नाव झाले, ॲक्च्युली हे 1 आहे. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 आहे. ठीक आहे, आता मी इक्वेशन नंबर 1 कॉपी करून घेतो इथे. नेक्स्ट पेजवरती बघा, या इक्वेशनमध्ये त्यांचे व्हॅल्यू पुट करायचे. मग आता लिहायचं इथं पुटिंग a equals to -1, b equals to 1 and c equals to 1 in इक्वेशन 2. ठीक आहे, सॉरी इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं, इक्वेशन 1 हे बघा. ठीक आहे, इक्वेशन 1 आपलं 2x/x². मग ह्या इक्वेशनमध्ये आता काय करायचं, या व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे, मग इक्वेशनमध्ये बघा, ही लेफ्ट हँड साईड तशीच राहणार. 2x + 1/x² ब्रॅकेटमध्ये येणार x + 1 इक्वल्स टू, आता एच्या तिथं काय येणार -1. -1/x + 1 प्लस बीची व्हॅल्यू काय प्लस x, डिनॉमिनेटरला काय x आहे. ठीक आहे, +1/x². ठीक आहे, मग आता फायनल आन्सर लिहिताना मायनसची टर्म नंतर न लिहा. x + 1/x², x + 1 इक्वल्स टू 1/x + 1/x² - 1/x + 1. ठीक आहे, हे काय आपलं फायनल आन्सर आलं. हे काय आपलं फायनल आन्सर. ठीक आहे.